माँ बनने का एहसास होता है बहुत ही खास, और इस एहसास को बखूबी समझती है दुआ नर्सिंग होम की डॉक्टर हुमेरा शेख। डॉक्टर हुमेरा शेख ने पिछले 10 सालों में कई हजार नॉर्मल डिलीवरियां कराई है। ये खासियत है दुआ नर्सिंग होम की कि एथिकल प्रैक्टिस, 24/7 मदर एंड चाइल्ड केयर, साथ ही यहाँ आपको मिलेगा ICU फैसिलिटी, लेप्रोस्कोपिक प्रोसीजर, इनफर्टिलिटी ट्रीटमेंट, जनरल सर्जरीज, और वो भी सब रिजनेबल प्राइस पर। ओनली एट दुआ नर्सिंग होम एट अबुजी आर्केड, वंजारपेटी नाका, भिवंडी। भिवंडी महानगरपालिकेचे भारतीय जनता पक्षाचे गटनेते संतोषजी शेट्टी यांचं महापालिकेच्या मुख्यालयामध्ये जे कार्यालय त्याचं उद्घाटन झालं, त्या अनुषंगानं सगळे माझे सर्व सहकारी ते उपस्थित असताना भिवंडी शहराच्या पाण्याचा प्रश्न, भिवंडी शहरात अजून जे रस्ते होणार त्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, माननीय महेश चौगुलेंनी सुद्धा तशी अपेक्षा केली, माननीय महापौर नारायण चौधरींनी अपेक्षा केली, कपिल पाटलांनी बऱ्याच गोष्टींचा निपटारा केलेला आहे आणि म्हणून लवकरच कालखंडामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या बरोबर या सर्व माझ्या सहकाऱ्यांच्या समवेत या भिवंडी शहराच्या समस्यांकरता बैठक घेऊ आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्याचा निपटारा करू। पूर्वी या ठिकाणी आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण या सर्व समस्यांकडे लक्ष देत होते। आता एकूणच राज्याचा पक्षाचा पसारा लक्षात घेता आज महेश चौगुलेंनी मलाच आवाहन केले की पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरी सुद्धा भिवंडीकडे तुम्ही जास्त लक्ष द्या, आणि त्याच्या आव्हानाला मी निश्चितपणे प्रतिसाद दिलेला आहे। भविष्य काळामध्ये भिवंडीच्या सर्व समस्या राज्य शासनाकडे, गरज पडली तर गरजेच्या केंद्र शासनाकडे त्या पूर्णत्वाला नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल। शहरामध्ये मूलभूत सुविधा काय कमी आहे त्याच्यासाठी काय विशेष लक्ष राहील का? आता एकल बस आहे, इतर काय छोट्या समस्या आहे नाही, भिवंडी शहरामध्ये जिथं गरजेचं असेल त्या ठिकाणी रस्ते होतील, गटारे होतील, ज्या ठिकाणी पोलीस चौकी पाहिजे, पोलीस स्टेशन पाहिजे, याकरता सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं जाईल। बघा, आजच्या परिस्थितीमध्ये भिवंडी महानगरपालिका आणि सर्व महानगरपालिकांना केंद्र सरकारचा निधी पण येतो, राज्य सरकारचा निधी पण येतो। आता या ठिकाणी भिवंडी शहराकरता कमतरता असेल तो निधी देण्यासाठी त्यांच्याबरोबर आम्ही राहू। एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये ऑपरेशन टायगर हे बघा, त्या तो प्रश्नाचं उत्तर आमच्या पक्षाचे प्रवक्ते हे पॉलिटिकल प्रश्न मी उत्तर देणार नाही। जे शहराच्या जिल्ह्याच्या विकासाच्या गोष्टी त्याचं उत्तर मी देईन। हर छोटी बड़ी खबर के लिए द वॉइस को सब्सक्राइब करें और रेगुलर अपडेट्स के लिए हमारे सोशल मीडिया पेजेस को फॉलो करें।